हॅलो शेतकरी मित्रांनो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? आज आपण आपल्या 5 एकर शेतामध्ये आलो आहोत. कशा परिस्थितीत आहे सोयाबीन बघण्यासाठी. आता या सोयाबीनला 93 दिवस झाले. आता पिवळेपणा पडत चाललेला आहे. शेवटच्या कंडिशनमध्ये आलेली आहे आता सोयाबीन. बघा, आता आपल्या सोयाबीनला शेंगा आहेत, भरपूर आहे, परंतु वरच्या शेंगा टाईट झाल्या आणि खालच्या ज्या आहेत, खालच्या बुडाकडल्या पहा अजूनही चपट्यात आहेत, अशा पापड्या आहेत. हे बघा, ही चपटी आहे, ही आहे, ही आहे. म्हणजे जवळपास 10 शेंगा भरायच्या अजून, पण त्या भरणारही नाहीत. आपण मागे सांगितल्याप्रमाणे आपल्याला पोटलोळ आणि बारीक होईल दाना मोठी प्रमाण. यावर्षी जवळपास 2-3 प्रकारची सोयाबीन होईल. जाळ, बरबटी एवढी आणि मुंगाच्या दाणे एवढी, अशा प्रकारच्या सोयाबीन होतील ह्या वर्षी. मागे आपण मागचे एकसारखे 2 व्हिडिओमध्ये तेच टाकलं आहे. खूप अति पाणी झाल्यामुळं सूर्यप्रकाश तयार नाही होत, अन्न तयार नाही करत हे सोयाबीन, आणि अशा प्रकारचं हे शेंगा कमी होतात. हे बघा, पिवळेपणा पूर्णपणे पिवळे पडत चाललेली आहे. आता ती कालावधीप्रमाणे पिवळे तर होऊन राहिली, परंतु शेंगामध्ये आपण आता मार खाणार आहे. हे बघा, ह्या शेंगा आता पुरे पिवळ्या झाल्या खरं, परंतु हा शेंगातला दाना असा ठस्स भरलेला नाही आहे. झालं, ही शेंग पूर्ण वाळून जाणार आहे आता. हे 2, 3, 4, 5, 6, 7, एका झाडाला 7 ते 8 शेंगा जवळपास कमी प्रमाणात झालेल्या आहेत. हा सगळा आता हा पाण्याचा प्रकार आहे. कमीत कमी 7-10 अशा प्रकारचं होणार आहे. हे एका झाडाला 10ची वर होऊ शकते. आता हे झाड आधीच वाळून गेलं. काय आहे याच्यात? बुरशी लागली आहे झाडाला, हे दिसते. हे मशीनमधूनच फेकल्या जाईल बाहेर.